गाडीवर पटपटीवर आला ना डोंगर राहत नाही मला सोडून जाते. वधाच्या देवळी पुलगाव मतदारसंघात येणाऱ्या उमरी मेघे ते मांडवा या 16 किलोमीटर रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून संपूर्ण रस्त्याची चाळण झाली असल्याचे चित्र आहे. याच मार्गाने झाळगाव, बेलगाव, दिग्रस, बोरगाव, सावळी ही गावे आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाताना मोठा त्रास सहन करावा लागतोय, तर येथे शेतकरी देखील शेतात जात असताना अपघात घडत असल्याचे नागरिक सांगतात. या रस्त्याने जळ वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने या रस्त्याची दुरावस्था झाली असल्याचे चित्र आहे. मांडवा ते उमरी मेघे हा शेतकरी विद्यार्थी यांच्यासाठी महत्वाचा रस्ता आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्यांची केवळ डागडुजी केली जाते. याच भागातून मोठा खनिज साठा देखील उचलला जातो. मोठे उत्खनन या भागात होत आहे. यात काही अवैध खदानी देखील राजरोसपणे सुरू आहे, पण अद्याप यावर कार्यवाही झाली नसल्याने येथे जळ वाहतूक वाढली आहे. रस्त्याची पूर्णतः वाट लागली आहे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास येथे सहन करावा लागतो आहे. गाडीवर पटपटीवर आला ना डोंगर राहत नाही मला सोडून जाते डोंगर उड्या मारू 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 मग भेव लागते ना. मांडव्यापासून हेच परिस्थिती इथपर्यंत हेच परिस्थिती आहे. रस्ताच नाही आहे तो. हो. तर काही वाटत नाही साहेब. तिकडं जायचं मन तिकडे जायचं असेल कुठं अयोध्येमध्ये पैसा जास्त आहे तिकडे, ते तिकडं लक्ष जास्त आहे जायचं. अडाणी अंबानी गरीब खेळाचे मेले चालते. मरायची वेळ नाही तर काय रस्त्याने चालणं होते का? एखादं पडलं ऍक्सिडेंट होतात, होत नाही का ऍक्सिडेंट? म्हणजे आम्हाला गल्दी ना ते. आता गल्दी म्हणजे धक्के खाऊ गाडी चालवणारा बॅड बनवून जाते ना, कोणतं काढावून कोकण जाऊन. रस्ताच नाही म्हणलं चालते.